एकूणच वातावरणामध्ये एक प्रसन्नतेची जी लहर आहे ती उमटते आणि यावरील सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. असं म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी. रसिक हो, वर्धन आहे ते किती बहुआयामी असू शकतं, ते किती रोचक असू शकतं आणि ते किती महत्त्वपूर्ण असू शकतं. असं एक आदर्श स्थान परंपरेचा वारसा हा खर्च करता येत नाही, तर तो जबाबदारीची जाणीव ठेवूनच पुढे जावं लागतं. जे मुळात आहे ते अधिक सुंदर संस्कार आणि कृती यांचा अद्वैत भाव असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनही तेवढंच खास आहे. एका संशोधक कार्य किती मोठं आहे एकूण ग्रंथाकडे बघितल्यावरती आपल्याला त्याचा आवाका जो आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त अनंत काणेकर पुरस्कार मुंबई, मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार, पुण्याचा कला कक्षाचा अलीकडेच त्यांना एक मानाचा पुरस्कार मिळाला, तो म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूरचा डॉक्टर निर्मल कुमार स्मृती पुरस्कार. अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर अरुणोदय. एका प्रदीर्घ तपश्चर्येची ही साधना आज सर्वार्थाने सिद्ध होते, याचा मनापासून आनंद आहे. संवाद पुणे आणि महाराष्ट्र कला संस्कृती शायरी याच्यावर मी PhD केली आणि खांडगेजी तुम्ही पुढे हा विषय नेताय, मला अतिशय आनंद झाला. खूप जोराने मिठी मारली आणि ढसढसा रडले मांडे सर माझ्याकडे. तर या गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. डॉक्टर गुंथर सोनतायमर माझे दुसरे गुरु जर्मनीचे हॅडेलबर्ग विद्यापीठातले. या सगळ्यांच्या नोहे एकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ, मोरे सरांसारखे ढवळ सरांसारखी आमची भगिनी अरुणा, मीनाक्षीताई अशी माणसं असली तर काम करणं अतिशय सोपं जातं आणि कुठल्याही प्रकारचा आढावेढा न घेता काम करत राहतो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आज ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि तुकोबाची पालखी ह्या पुण्यनगरीत आलेली आहे. ज्ञानोबा तुकोबाने शिवशक्ती समावेशनाचा विचार दिलेला आहे. हा योग आहे. मला पण आहे. मला फक्त 2 गोष्टी इथे आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ नसतं तर हा एवढा मोठा ग्रंथ या स्वरूपामध्ये आपल्या हातात आला नसता. त्यामुळे प्रथम धन्यवाद देते ते साहित्य संस्कृती मंडळाला देते की त्यांनी महाराष्ट्रामधलं गंभीर वैचारिक अशा प्रकारचं लेखन या स्वरूपामध्ये प्रकाशित करण्यासाठी सहसा प्रकाशकाचे हात अपुरे पडले असते. अशा अर्थाने मी म्हणते की इच्छा अनेकांची असली तरी ते साहित्य संस्कृती मंडळाने आपलं कार्य मानून हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. आणि त्यायोगे प्रकाश खांडग्यांनी गोळा केलेली अनेक मौलिक हस्तलिखितं ही प्रकाशात आलेली आहेत. विखुरलेलं लोकसंचित जे आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे. आणि शिवशक्ती संप्रदायाची लोकगान परंपरा एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मला महाराष्ट्रापुरती एक खंत फक्त व्यक्त करायची, ती करते आणि थांबते, की आपापल्या कामात प्रकाश खांडग्यांसारखे विखुरलेले अभ्यासक आपल्याला पुष्कळ चांगलं काम करताना दिसतात. पण महाराष्ट्रामध्ये लोकसंस्कृतीचा आणि लोककलांचा सर्वांगीण अभ्यास करणारी एखादी प्रबळ संस्था अशी नाही आहे. त्यामुळे दक्षिणेतल्या सगळ्याच कलाविश्वाला, मुख्यतः चित्रपट, नाटक यांना तिथल्या लोकपरंपरांनी कसं बळ दिलेलं आहे आणि तिथल्या कितीतरी मोठ्या संस्था आपल्या डोळ्यासमोर म्हणजे अभ्यासकांच्या समोर तर नक्कीच येत असतात. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं?
अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. चल ग सखे पंढरीला, हे चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल, मंदिर विठ्ठलाचे सुंदर. विठ्ठल विठ्ठल, देव आहे चल ग सखे पंढरीला, हे चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. देवाच्या दारी कुणाना बंदी. विठ्ठल विठ्ठल, दुःखी पीडित होती आनंदी. विठ्ठल विठ्ठल, दुर्जन होती भक्तीचे छंदी. विठ्ठल विठ्ठल, आली चालून छान ही संधी. बदललेलं हवामानाचं स्वरूप आणि त्यानंतर माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना केलेलं आवाहन, एक पेड माँ के नाम, या आव्हानानंतर मागच्या जवळपास 1 वर्षामध्ये देशभरात या संकल्पनेवरती आधारित जवळपास 140 कोटी वृक्षाचं लागवड झाली, वृक्षारोपण करण्यात आलं. आज पुण्यामध्ये सुद्धा याच मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पेड माँ के नामच्या या उपक्रमामध्ये जवळपास 500 झाडांची आज या ठिकाणी रोपण होत आहे. मला असं वाटतं की इतका उदंड प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद देशवासियांनी मोदीजींच्या आव्हानाला दिला. निश्चितपणे हवामानातील बदल असतील, प्रदूषणाची पातळी ही नियंत्रणात राखण्याची असेल, पर्यावरणाचा समतोल राखणं असेल, याला निश्चितच या उपक्रमानं मोठी मदत होणार आहे. आणि आजही आपण पाहतो की देशवासी पूर्ण देशामध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत. कोथरूडमध्ये सुद्धा आज पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या निलेश कोंडळकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला. राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आणि विशेष करून आजच्या याचं एक वैशिष्ट्य आहे वृक्षारोपणाचं की पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन तरुण जे शहीद झाले, ज्यांना मरण पत्करावं लागलं, ते माननीय स्वर्गीय संतोषजी जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणार्थ सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं एक प्रयोजन आहे. मला असं वाटतं की शेवटी समाजात काम करत असताना आजची समाजाची गरज आणि शेवटी संवेदनशीलता, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जपल्यात असं म्हणायला हरकत नाही. मी सुद्धा माननीय मोदीजींच्या या आव्हानाला देशवासियांना मी आव्हान करीन, प्रतिसाद आपण असाच अजून व्यापक स्वरूपात देऊया आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं हे जे काही आपल्याला अडचणी किंवा काही समस्यांना सामोरं जावं लागते ते निश्चितपणे बंद होईल, कमी होईल. आणि त्यामुळे सगळ्यांनी येऊया
एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा आपण हा संकल्प करूया की मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या आगामी काळामध्ये सुद्धा एक पेड माँ के नाम या संकल्पनेच्या आधारात या देशामध्ये मोठ्या संख्येने आपण वृक्षारोपण करूया. आज या ठिकाणी वारकऱ्यांकरता आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये या विसावल्या आणि या वारकऱ्यांची आरोग्याची सेवा करण्याची संधी ट्रस्टला उपलब्ध झाली. आज जवळजवळ 25 रुग्णालय या शिबिरामध्ये सहभागी आहेत. याच्यामध्ये डोळे तपासणी असेल, त्यानंतर विविध प्रकारच्या अंगदुखीच्या थेरप्या असतील, औषधोपचार असतील, ताप येणे वगैरे अशा सारखे जे पाय सुजणे वगैरे सारखे जे आजार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व प्रकारचे उपचार, औषधं आणि थेरपीज या ठिकाणी आज उपलब्ध आहेत. समस्त वारकऱ्यांकरता ही व्यवस्था प्रतिवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ही उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे वारीमध्ये देखील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज या तिन्ही मार्गांवर ट्रस्टच्या फिरते दवाखाने, डॉक्टर आणि औषधं हे देखील आपण प्रतिवर्षी पाठवत असतो. हे आरोग्य शिबिर या वारकरी बंधू भगिनींसाठी हे आपण आयोजित केलेलं आहे आणि याचा लाभ हा जास्तीत जास्त वारकऱ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. जय गणेश.